राज्यात आजपासून निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते। 2 डिसेंबरला 246 नगरपालिका 42 नगरपंचायत निवडणुका होणार आहेत, तर 3 डिसेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे। तर आजपासून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। निवडणुकीची रणधुमाळी आजपासून राज्यात सुरू होतीये। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। 2 डिसेंबरला निवडणुका, तर 3 डिसेंबरला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते। नक्कीच आपण जर बघतोय तर निवडणुकांची जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू होते। अर्ज भरण्याचा आजपासून सुरुवात होणार आहे। जवळपास राज्यामधल्या 236 जुन्या नगरपालिका आणि 10 नवीन नगरपालिका असं एकूण 246 नगरपालिकांचं आज फॉर्म भरायचा दिवस सुरू होतोय आणि त्याचबरोबर ज्या 42 नगरपंचायती आहेत त्याच्या देखील आजपासूनच उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जो आहे तो सुरू होणार आहे। जवळपास एक 8 दिवस हा सगळा जो आहे तो अर्ज भरण्यासाठी देण्यात येतोय। म्हणजेच आजपासून 17 तारखेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत आणि त्यानंतर 21 तारखेला हे अर्ज जे आहेत ते मागे घेता येणार आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 2 तारखेला मतदान आहे आणि 3 तारखेला मतमोजणी आहे। तर या सगळ्यावर आता एक नक्की आहे की निवडणुकांची रणधुमाळी जी आहे ती राज्यामध्ये संपूर्ण सुरू झालेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचे जे निर्णय आहेत ते घेतले जाणार आहेत। इतकंच नव्हे तर खरं तर ह्याची जी मुदत आहे ही 2022 पर्यंत संपलेली होती। त्यानंतर खरं तर निवडणुका घेणं अपेक्षित होतं, मात्र अनेक अडचणी समोर येत होत्या। कोविड असेल किंवा आरक्षणासंदर्भातल्या काही अडचणी होत्या, या सगळ्यामुळे ही निवडणूक लांबलेली पाहायला मिळाली। मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिलेला होता की कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका असतील, नगरपंचायता असतील किंवा महानगरपालिका असतील, या सगळ्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या जानेवारी एंडिंग पर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत अशा सूचना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या होत्या आणि त्यानुसार राज्यामध्ये आता या ज्या रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। जी नक्कीच, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।